नमस्कार, मी विजय साळवी. एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झिरो ओव्हरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, एक मोठी बातमी आणि त्या मोठ्या बातमीनं झिरो ओव्हरची आपण सुरुवात करतोय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अनुपस्थितीत उद्या छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट होण्याची शक्यता आहे. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज आहेत आणि त्यांनी आपली नाराजी ही वारंवार उघडपणे बोलून दाखवली. उद्या फडणवीसांची चर्चा झाल्यानंतर छगन भुजबळ आपली पुढील भूमिका जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान परदेश दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी मुंबईत येणार असल्याची माहिती आहे. एक मोठी बातमी, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अनुपस्थितीत छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या भेट घेणार आहेत. अजित पवार हे परदेश दौऱ्यावर आहेत, ते सोमवारी मुंबईत परतणार आहेत. पण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की छगन भुजबळांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं त्यांनी आपली नाराजी अगदी जाहीरपणे बोलून दाखवली. आणि भुजबळ आणि फडणवीस या दोघांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आपण सविस्तर माहिती घ्यायची आपला प्रतिनिधी निलेश बुधावलेकडनं. निलेश, काय सविस्तर माहिती आहे? भुजबळ आणि फडणवीसांची भेट कशा संदर्भात होतीये? विजय, सावित्रीबाई फुलेंची उद्या जयंती आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे हे दोन महत्त्वाचे नेते जे आहेत ते एकत्रित उद्या येणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील येणार अशा पद्धतीची माहिती होती. मात्र जी आत्ता माहिती समोर येते त्यानुसार अजित पवारांचं येणं जे आहे ते आता लांबणीवर गेल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार सध्या परदेशी दौऱ्यावर आहेत आणि ते सोमवारी कदाचित मुंबईमध्ये येतील अशा पद्धतीची माहिती आहे. आज रात्री उशिरा अजित पवार मुंबईत येतील आणि उद्याच्या कार्यक्रमाला जातील आणि छगन भुजबळ, अजित पवार यासोबतच देवेंद्र फडणवीस यांची एकत्रितरित्या नायगाव इथेच एक बैठक होऊन चर्चा होईल अशा पद्धतीची आधी माहिती मिळाली होती. मात्र जी सध्याची अपडेट आली आहे त्यानुसार विश्वसनीय सूत्रांना आपल्याला माहिती दिली आहे की अजित पवार उद्याच्या नायगाव इथे होणाऱ्या कार्यक्रमाला जाणार नाहीत. त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, छगन भुजबळ देखील त्या ठिकाणी असतील आणि छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांची त्या ठिकाणी बैठक होईल. याच बैठकीनंतर छगन भुजबळ आपली आगामी भूमिका काय घेणार किंवा आगामी काळात आपलं काय स्टँड असणार आहे हे स्पष्ट करताना पाहायला मिळणार आहे. खरं तर 15 दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांची भेट झाली होती, परंतु त्यानंतर छगन भुजबळ परदेशी दौऱ्यावर गेले होते आणि त्यामुळेच त्यांची मध्यंतरीच्या जवळपास 10 ते 12 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचं पाहायला मिळालं होतं. छगन भुजबळांना देवेंद्र फडणवीस यांना आपण नायगाव इथे भेटू, त्या ठिकाणी चर्चा करू असं आश्वासन दिलं होतं. खरं तर नायगावचं एक वैशिष्ट्य आहे, सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचा कार्यक्रम जो आहे तो समता परिषदेनं सुरू केला होता आणि समता परिषदेचं एकंदरीतच राज्यभरातलं काम पाहता छगन भुजबळांसाठी ती एक महत्त्वाची संघटना आहे आणि त्याच ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता एक छगन भुजबळ काय महत्त्वाचा निर्णय घेत आहेत, काय आगामी काळामध्ये आपली रणनीती आखतायत, किंबहुना ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहत आहेत की आगामी काळात वेगळा नवा कोणता पक्ष निवडतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. उद्याचा दिवस छगन भुजबळ यासोबतच समता परिषद आणि आगामी काळातलं ओबीसी राजकारणातलं एक महत्त्वाचं नाव असणारे छगन भुजबळ यांच्यासाठीच महत्त्वाचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. निलेश, या बातमीवर आणि पुढच्या घडामोडींवर अतिशय बारकाईनं नजर ठेवून राहा. पण जी सविस्तर माहिती दिलीस त्याबद्दल तुझे आभार. आणि मंडळी, या भेटीवर आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सध्या तरी आहेत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके. आपण त्यांच्याशी चर्चा करायची आहे गेस्ट सेंटरला. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी हे देखील आपल्यासोबत आता आहेत. त्यामुळे या दोघांची आपल्याला चर्चा करायची आहे. दोघांचंही स्वागत एबीपी माझाच्या या झिरो ओव्हर कार्यक्रमात. खरं तर दोघांना माझा पहिला प्रश्न असा असणार होता की अजित पवार आणि छगन भुजबळ यांची खूप दिवसांनी म्हणजे छगन भुजबळांनी मधल्या काळात जी नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली त्यानंतर भेट होणार होती, पण प्रत्यक्षात आता ते होत नाही आहे. आणि आता भेट होणार आहे ती छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. लक्ष्मण हाकेजी, तुम्ही सातत्यानं छगन भुजबळांची पाठराखण केली जेव्हा त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. आत्ता या भेटीकडे तुम्ही कसं पाहताय? खरं तर या महाराष्ट्रामधली ओबीसी जनता माननीय भुजबळ साहेबांनी ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये निवडणुकीच्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये ॲज पर कॉन्स्टिट्यूशन, ॲज पर लॉ
म्हणजे ठाम भूमिका ओबीसींच्या बाजूने घेतलेली होती आणि त्यांचं मंत्रिमंडळात असणं हे खरं तर ओबीसींना अपेक्षित होतं. पण अनपेक्षित असा धक्का या महाराष्ट्रातल्या ओबीसींना मंत्रिमंडळात त्यांच्या समावेश न होण्यानं झाला आणि महाराष्ट्रातला ओबीसी आज पंचायत राज मधलं आरक्षण डोळ्यासमोर ठेवून तो चिंतित आहे. बांठिया कमिटीनं जी काही माहिती दिलेली आहे त्यामुळं ओबीसीच्या पंचायत राज मधल्या जागा अर्ध्यावरती आलेल्या आहेत. परत अनेक गोष्टी आहेत ओबीसींच्या समोर आणि जर आपला वॉइस, आपला आवाज, आपला नेता जर मंत्रिमंडळात नसेल तर मग कॅबिनेटमध्ये घडणाऱ्या गोष्टींवरती कोण बोलणार, कोण ठाम भूमिका घेणार, असे अनेक प्रश्न आज ओबीसींसमोर आहेत. आणि रस्त्यावरची लढाई आम्ही लढतच आहोत, रस्त्यावर आम्ही आंदोलनं करतच आहोत, परंतु कॅबिनेटमध्ये भूमिका घेणारे छगनरावजी भुजबळ मंत्रिमंडळात असायला हवे होते अशी भावना या महाराष्ट्रामधल्या ओबीसींची आहे. आणि मला वाटतंय अजितदादा पवार, मला वाटतंय माननीय भुजबळ साहेबांना बघूया उद्या आपण त्यांची काय भेट होती, कशी होती आणि काय होतंय पुढं. अमोलजी, हाच प्रश्न तुम्हाला आहे. खरंच अजितदादा आणि छगन भुजबळांची भेट होणं आपल्याला अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षात अजितदादा येत नाहीयेत आणि त्यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांची भेट आहे. या भेटीकडे तुम्ही कसं पाहता? आणि दुसरा प्रश्न अगदी थोडक्यात त्याचं उत्तर द्या. छगन भुजबळांविषयी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये, मग त्यात अजितदादा देखील आले, यांच्या मनात आता भावना काय आहे? तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्यानं स्पष्ट करतो. उद्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि दरवर्षी समता परिषदेच्या वतीनं आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात सावित्रीबाईंच्या जयंतीचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम त्यांच्या जन्मस्थळी होत असतो. आणि त्या ठिकाणी रीतसर ते जे सरकारमधले मुख्यमंत्री असतील, मागच्या वर्षी आपल्याला आठवत असेल आदिती तटकरे आणि एकनाथराव शिंदे साहेब पण मागे मुख्यमंत्री असताना गेले होते. तसंच यावर्षी सुद्धा त्यांनी रीतसर निमंत्रण पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांना पण दिलं, आदरणीय देवेंद्रजींना पण दिलं आणि सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री म्हणून तिथे प्रमुख जातात. पण दादा गेल्या 5 ते 7 दिवसांपासून बाहेर दौऱ्यावर असल्यामुळे ते उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत. हे तेवढं खरं आहे, कारण 1 जानेवारीला सुद्धा भीमा कोरेगावला शौर्यस्तंभाला अभिवादन करायला दादा जातात. त्यांच्याऐवजी काल दत्ता मामा भरणे हे त्या ठिकाणी होते. हा तुमच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर. आणि राहिला तुमचा दुसरा प्रश्न, ओबीसीचे ज्येष्ठ नेते म्हणून भुजबळ साहेबांच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे. मी पण एक ओबीसीचा घटक आहे. साहेब आमच्या सर्वांचे नेते आहेत, साहेब ज्येष्ठ आहेत, त्यांचा मान सन्मान ठेवला जाईल असाच प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. त्याच्यामुळे उद्याची भेट जरी होत नसेल तरीही आमच्या वरिष्ठांनी त्यांच्या भेटीसाठी लवकरात लवकर प्रयत्न, त्यांची भेट व्हावी त्याबद्दल प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी पण मागं सूतोवाच केलं होतं. त्यामुळे याचा कोणी अन्वयार्थ काढू नये. त्यांचा जो योग्य तो सन्मान आहे तो ठेवला जाईल. गणेश हाकेजी आता जी त्यांनी नाराजी व्यक्त केली ती नाराजी सुद्धा लवकरच दूर होईल, हे तुम्हाला मी या चॅनलवर अत्यंत जबाबदारीनं सांगतो. पण अमोलजी, याच संदर्भात उद्या छगन भुजबळ आणि शरद पवारांची देखील भेट होणार आहे. तो कार्यक्रम वेगळा आहे, पण त्या कार्यक्रमात ते दोघं भेटणार आहेत. त्या भेटीवर देखील तुमची नजर आहे का? आणि जर त्यातून काही निष्पन्न होणार असेल, कारण छगन भुजबळ काहीतरी पुढच्या त्यांच्या भविष्याविषयी निर्णय घेणार असंही सांगण्यात येते, एक माहिती समोर येते. मी उद्याच्या कार्यक्रमाकडे सामाजिक कार्यक्रम म्हणून बघतो. राज्यभरात सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाचे कार्यक्रम आहेत. आदरणीय पवार साहेब, भुजबळ साहेब हे नेहमीच अशा मागच्या काळात प्राध्यापक हरी नरके सर असायचे, त्याच्या वेळेस सुद्धा पवार साहेब आणि भुजबळ साहेब अनेकदा एकत्र आले. त्यामुळे त्या भेटीकडे फक्त सामाजिक भेट म्हणूनच पाहावी लागेल. त्यात कुठलाही राजकीय, मला असं वाटते त्यात भाष्य होणार नाही. आमचं लक्ष आहेच, तो काही दुमत नाही, कारण आम्ही पण जयंतीच्या कार्यक्रमात दिवसभर आहोत. पण पवार साहेबांसारखा ज्येष्ठ नेता भुजबळ साहेब असतील, हे जर एकत्र येत असतील तर सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्तानं ते एकत्र येत आहेत. त्यात कुठला राजकीय रंग उद्याच्या तारखेत असेल असं मला वाटत नाही. मला तुम्हाला दोघांना आणखी एक प्रश्न दोघांनाही समान विचारायचा आहे. विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी असं म्हटलंय की भुजबळांकडे आता लक्ष्मणराव 2च पर्याय आहेत आणि ते 2 पर्याय म्हणजे एक तर भाजपमध्ये जायचं, नाहीतर घरी बसायचं. तुम्हाला मान्य आहे वडेट्टीवार जे म्हणतायत ते? नाही, माझं म्हणणं असं आहे, भुजबळ साहेब कुठेही असले, ते कोणत्याही पक्षात असले, तो त्यांचा राजकीय निर्णय आहे. परंतु मला जेवढे भुजबळ साहेब कळलेले आहेत त्यानुसार भुजबळ साहेब नेहमी ओबीसीच्या प्रश्नावर भांडत राहतील. एक ओबीसीचा आंदोलक म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी भुजबळ साहेबांकडून एवढीच अपेक्षा करेन की ते कुठेही असले तरी ओबीसीच्या प्रश्नावर आक्रमकपणे भूमिका मांडत राहतील आणि आम्हाला त्यांची गरज आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातला त्यांचा समावेश आमच्या दृष्टीनं खूप महत्त्वपूर्ण होता.
परंतु अजितदादा पवारांना त्यांना कॅबिनेटमधून किंवा मंत्रिमंडळातून डावलून महाराष्ट्रातल्या ओबीसींना काय मेसेज द्यायचा होता या प्रश्नाचं उत्तर मात्र आम्हा ओबीसी कार्यकर्त्यांना भेटलेलं नाही. या प्रश्नाचं उत्तर अजितदादांनी लवकरात लवकर, खरं तर अजितदादांना एक फ्रंटला येऊन बॅटिंग करायला खूप चांगली संधी होती की ओबीसी मधून एक जातीपातीच्या पलीकडे जाऊन एक सर्वसमावेशक नेतृत्वाला संधी द्यायला, ओबीसीच्या आवाजाला संधी द्यायला खरं तर संधी होती दादांना. पण दादा मला वाटतं या मंत्री पदापेक्षा मोठी काहीतरी जबाबदारी माननीय भुजबळ साहेबांना द्यायचं त्यांच्या मनात असावं. त्यामुळं हे आमचे मिटकरी भाऊ तुमचा आहेत. हा मुद्दा उपस्थित करून मी अमोलजींकडे जातो. अमोलजी, तुम्हाला लक्ष्मणरावांना उत्तर द्यायचं आणि त्याशिवाय माझा जो प्रश्न होता की वडेट्टीवार म्हणतायत ते तुम्हाला मान्य आहे का, असे दोन प्रश्न. पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की वडेट्टीवार आणि भुजबळ साहेब या दोघांमध्ये फरक आहे. वडेट्टीवार साहेबांनी अनेक पक्ष बदललेत, त्याच्यामुळे ते पक्ष बदलण्याच्याच भूमिकेवर बोलू शकतात. ते भाग्य समजा की त्यांनी असं नाही म्हटलं का भुजबळ साहेब उद्या काँग्रेसमध्ये येतील म्हणून. त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला फारसं महत्व देण्याचं गरज नाही. ते विरोधी पक्षातले आहेत, ते विरोधी पक्ष नेत्याची भूमिका त्यांनी प्रामाणिकपणे त्यांच्या पद्धतीनं मांडली. फक्त भुजबळ साहेबांनी त्यांच्यासारख्या भूमिका वेळोवेळी काय बदलल्या नाहीत, काळानुरूप तशा भूमिका घेतल्यात. नंबर 1, आता आमचे मित्र हाके साहेबांनी जे म्हटलं की अजितदादांनी फ्रंटला येऊन बॅटिंग करायला पाहिजे होती, त्यांना कॅबिनेटमधून डावललं, हा फार मला असं वाटतं चुकीचा गैरसमज काहीतरी हाके साहेब तुमचा झालाय. ओबीसींच्या प्रश्नावर पोटतिडकीनं भुजबळ साहेब ज्यावेळेस बोलतात त्याबद्दल कुणाच्याही मनात दुमत असण्याचं कारणच नाही. त्यांच्याबद्दल आदरच आहे. त्याचं बक्षीस मिळालं का मग त्यांना डावलून? माझ्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर आपण ऐकावं अशी माझी पूर्ण द्या ओबीसी उत्तर. बांधव म्हणून आपल्याला विनंती. आता ओबीसीचं तरी ऐकणार आपण एवढी Yes. अपेक्षा करतो. एक Yes. ओबीसी म्हणून माझी विनंती आहे आपल्याला हो, की ज्या हो. पद्धतीनं या माध्यमातून सगळ्या राज्यभर काहीतरी आंदोलनं केल्या गेली, अजितदादा ओबीसींना डावलतात असा चुकीचा मेसेज त्या ठिकाणी दिला गेला, असं कुठंही होण्याचा प्रश्न नाही. तुम्हाला आठवत असेल मागं मी सांगितलं होतं की राम शिंदे साहेबांच्या समोर मी राम शिंदे साहेबांना ज्यावेळेस ते सभापती झाले त्यावेळेस भेटायला गेलो असताना त्यावेळेस देवेंद्रजी होते, अंबादासजी दानवे होते, सचिन अहिर साहेब होते. ते जर पाहत असतील तर ते म्हणतील की जे काही मी बोलतोय त्यात काही इंचभरही खोटं नाही आहे. त्यावेळेस देवेंद्रजींना आम्ही हाच प्रश्न विचारला होता जो तुमच्या मनात आहे की भुजबळ साहेबांना डावललं गेलं असं वाटतं का. त्यावेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की भुजबळ साहेबांवर मोठी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून येणार आहे. ते आता त्या गोष्टीला आता काय अधिवेशन संपायला अजून 15 दिवस पण झालेले नाहीत. आणि तुम्हाला तुमच्या माहितीसाठी भुजबळ साहेब दुबईमध्ये होते असं मीडियानंच दाखवलं. त्यामुळे ओबीसींच्या बाबतीत अजितदादांच्या मनात दुजाभाव आहे का, अजितदादांनी त्यांना काय डावललं, ह्या प्रश्नाला मला असं वाटतं असे प्रश्न उपस्थित करण्यात काहीच अर्थ नाही. अजितदादा एक वेगळे नेते आहेत महाराष्ट्रामधले. ते जातीचं कधीही वलय लावून घेत नाहीत किंवा जातीच्या पलीकडे जाऊन ते राजकारणाकडे पाहतात. त्यामुळे कृपा करून आपण गैरसमज पसरवू नका. भुजबळ साहेबांचा योग्य तो सन्मानच केला जाईल. अजूनही वेळ गेलेला नाहीये. भुजबळ साहेबांचा सन्मान नक्की होणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तो सन्मान करायला तितकं समर्थन. भुजबळ साहेब कुठलाही निर्णय दुसऱ्या पक्षात जाण्यात म्हणजे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. लक्ष्मणराव, मी आपल्याकडे येतो, पण त्याआधी अमोलजींना एक छोटासा प्रश्न. धनंजय मुंडेंना काढा आणि भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश करा अशी एक मागणी राजकीय वर्तुळात होते. त्याकडे तुम्ही कसं बघता? मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की मुंडे साहेबाच्या राजीनाम्याचा आणि मुंडे साहेबांना मंत्रिमंडळातून काढण्याचा प्रश्नच येत नाही. हे जे काही कोणी मागण्या करतायत हे फक्त राजकीय त्यांच्या राजकीय द्वेषातून किंवा राजकीय हे म्हणता येईल त्यांना अभिनिवेश त्यातून ते बोलतायत. काल दत्ता मामांनी त्या बाबतीत स्पष्ट भूमिका मांडली. आम्ही पण स्पष्ट भूमिका पक्षाकडून मांडतो आहोत की साधारण मुंडे साहेबांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचा काही संबंधच येत नाही. आता बरेच लोक आहेत की ज्यांच्या इच्छा आहेत की त्यांना बीडचं कोणाला पालकमंत्री व्हायचं आहे, कोणाला तिथं कॅबिनेट मंत्री व्हायचं होतं. आमचे पक्षातले असतील, पक्षाच्या बाहेरचे असतील, तर ते जाणीवपूर्वक ते धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत. आणि हे जे कोणी नवीन जावई शोध लावलाय की मुंडे आउट आणि भुजबळ इन, तर हे मला असं वाटते हे अत्यंत हास्यास्पद आहे. भुजबळ साहेबांचा सन्मान भुजबळ साहेबांच्या जागी योग्य आहे आणि मुंडे साहेबांचा कुठलाही संबंध कोण्या प्रकरणाशी नसताना जाणीवपूर्वक असं आपली राजकीय पोळी भाजण्याचं जे कटकारस्थान काही लोक जाणीवपूर्वक करतायत, मला असं वाटते त्यालाही अजितदादा सारखा नेता थारा देणार नाही. लक्ष्मणराव, तुम्हाला संधी. त्यांनी म्हटलंय की भुजबळांचा योग्य सन्मान होईल आणि काही लोक म्हणतात की मुंडेंना काढा आणि भुजबळांना मंत्रिमंडळात घ्या. हे तुम्हाला मान्य आहे का? हे मान्य असायचा प्रश्नच येत नाही. मला वाटतंय आमचे मित्र मिटकरी साहेब आता बोलले
की अजितदादा हे कुठल्याही जातीचं वलय वगैरे किंवा काय चिकटून घेत नाहीत असं काहीतरी बोलले ते. मला त्यांना एवढंच म्हणायचं आहे की ज्या ओबीसी असेल, SC असेल, ST असेल, ज्या निर्णय प्रक्रियेमध्ये या प्रवर्गाला संधी दिली म्हणजे जातीचं वलय चिकटतं का? भुजबळ साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संविधानिक भूमिका मांडली, बाजू घेतली, त्या मराठवाड्यातल्या जनतेच्या मनामध्ये जाऊन विश्वास निर्माण केला. त्याबद्दल मग दादानी पुढे येऊन सांगावं ना. आम्ही कशाला आरोप करू दादावरती? दादानी रोहित पवारांना भेटले त्यावेळी म्हटले की मी एक सभा घेतली असती तर तू पडला असतास. ते महाराष्ट्रानं पाहिलं ना. आम्ही मनाचं सांगत नाही, आम्ही मनाचं बोलतच नाही ना. अजितदादाच्या तोंडून बोललेले आहेत, हे महाराष्ट्रानं ऐकलेलं आहे. त्यामुळे ओबीसीच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये शंका आहे ना दादांच्या बद्दल. दादानी पुढे येऊन सांगावं महाराष्ट्राला की अशा पद्धतीची माझी वागणूक नाही आणि लवकर शुभ मुहूर्त मिळावा की छगनरावजी भुजबळांना त्यांच्या बाजूने काहीतरी मिळावं. लवकर शुभ मुहूर्त शोधा ना. एवढा वेळ कशाला घालवता? जरा ऐका, जरा दमानं घ्या. अशा प्रकारे चुकीचं वक्तव्य तुम्ही करू नका. आम्ही पण ओबीसी आहोत. आमच्याकडे एकदम द्वेषाच्या दुराच्या भावनेनं पाहू नका. ओबीसी असणं आम्हाला माहिती आहे आणि भुजबळ साहेबांचं ओबीसी असणं आम्हाला माहिती आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये तुमचं ओबीसी असणं कुठं होतं? तुम्ही काय ऐकून घेण्याची मानसिकता ठेवणार आहात की नाही? ऐकून घेण्याची तुम्ही कशाला मध्ये बोलताय? मग मी बोलतोय ना. तुम्हाला कुणी बोलायला सांगितलं आता मध्ये? ओबीसीच्या भावना तीव्र आहेत. ओबीसीच्या भावना तीव्र आहेत. त्याबद्दल इथल्या व्यवस्थेनं, इथल्या निर्णय अजितदादांनी पुढे येऊन सांगावं महाराष्ट्राला की माझं ओबीसी बद्दल कुठलंही म्हणणं नाही किंवा आम्ही भुजबळ साहेबांना सरप्लस म्हणून अमुक माणसाला दिलंय. सांगावं दादांनी पुढे येऊन. आम्ही कशाला बोलू दादांवरती? लक्ष्मणराव, तुम्ही तुमचा मुद्दा मांडलात. अमोलजी, तुम्ही या चर्चेचा, या संवादाचा शेवट करावा. मी शेवटच करतोय. जाणीवपूर्वक काहीतरी आपण बोलायचं आणि जाणीवपूर्वक काहीतरी कोणाला टार्गेट करायचं, हे समीकरण आता लोकांनी सोडून दिलं पाहिजे. हे बघा, आपण एकटे शहाणे आणि बाकीचे फारच मूर्ख, हे डोक्यातून काढा पहिल्यांदा. नंबर 1. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की अजितदादांनी बोललं पाहिजे. आमचे प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेबांनी भूमिका मांडली नाही का भुजबळ साहेबांच्या बाजूला? प्रफुल्ल पटेल साहेबांनी मांडली. त्याच्यामुळे आता अजितदादा जर महाराष्ट्रात समाधानी नाही ना महाराष्ट्रातला ओबीसी, काय भूमिका मांडली? तुम्ही नका ना मदत बोलू. आता माझं पण ऐकून घ्या ना. त्यांना बोलू. आम्ही नाही बोललो तुमच्या मधामध्ये, तुम्ही पण नका बोलू. अमोलजी बोला. आदरणीय अजितदादा ज्या दिवशी महाराष्ट्रात येतील त्या दिवशी सर्व प्रश्नाची उत्तरं भेटतील आणि प्रत्येक ठिकाणी दादा बोललेच पाहिजे असं नाहीये. दादांची भूमिका प्रामाणिकपणे सेक्युलर राहिलेली आहे. सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका राहिलेली आहे. त्याच्यामुळे माझं ओबीसीत्व काढणं किंवा भुजबळ साहेबांच्या बाबतीत बोलणं एवढे आपण नक्कीच मोठे नाही आहे. भुजबळ साहेबांचा योग्य तो सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दुसऱ्याचं प्रमाणपत्राची अजितदादांच्या व्यक्तिमत्वाला गरजच नाही. सभागृहात काय करत होता? काय मी माझं काम करतो. मला दुसऱ्या कोणी सांगण्याची गरज नाही. मी कायद्याच्या चौकटीत माझं काम करत असतो. मी माझं संविधानिक काम करतो. दुसऱ्यांनी सांगण्याची गरज नाही आहे मला. काय पण आम्ही ओबीसीची विषय भरकटवू नका. चर्चेचा विषय असा आहे की छगन भुजबळ साहेबांच्या बाबतीत जो निर्णय, मोठे नाही छोटे नाही, जनता ठरवेल, महाराष्ट्र ठरवेल कोण मोठं कोण छोटं. आमदार असणं म्हणजे खूप मोठं झालं का? अहो बस झालं की आता. तुम्ही काय असं बोलताय? तुम्हाला काय दाखवायचंय? बोला. तुम्हाला काय दाखवायचंय? म्हणजे काय? एका ओबीसी नागरिकाला बोलायचं नाही का? आणि तुम्ही मोठे मग तुम्ही पेशन्स पण ठेवा ना. तुम्ही ऐकून घेण्याची पण क्षमता ठेवा. आम्ही आमची मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माझ्यावर माझी बाजू मांडतोय. दोघांनी एका वेळी बोलू नका. तुमच्या दोघांमधला संवाद, वाद जो आहे ते एका वेळी एकाने बोलत तर ते आपल्याला महाराष्ट्राला तुमची भूमिका समजू शकेल. माझं बोलणं पूर्ण करू द्या, नंतर ते बोलतील. कारण तुम्ही मला बोलायला सांगितलं होतं म्हणून मी बोलतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवात पासून शेवटपर्यंत हीच भूमिका आहे की छगन भुजबळ साहेब हे जसे ओबीसीचे नेते आहेत तसे पक्षाचे सुद्धा वरिष्ठ नेते आहेत, पक्षाचे अनुभवी नेते आहेत. त्यांचा अपमान होईल असं कोणीही वागणार नाही. उलट त्यांचा योग्य तो सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ठेवला जाईल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. एवढंच मी या निमित्तानं आपल्या चर्चेमध्ये सांगतोय. लक्ष्मणराव, शेवटचे 2 शब्द. मुहूर्त शोधायला राष्ट्रवादी पक्षाला आमच्या शुभेच्छा आहेत. नाहीतर आम्ही आहोतच आंदोलक म्हणून. धन्यवाद. तरी आम्ही नागरिक आहोत. आम्हाला सगळं कळतं कोण काय भूमिका घेतं आणि कोण ओबीसी बद्दल कधी बोललं, काय बोललं, कायद्याच्या सभागृहात काय बोललं, याचं ऑडिट आमच्याकडे आहे. आम्ही काय एवढे काय छोटे म्हणजे ग्रामीण भागात फिरतो म्हणजे आम्हाला काय माहिती नाही असं कुणी समजू नये. धन्यवाद दोघांचेही. अमोल मिटकरी आणि लक्ष्मणराव हाके दोघांचेही आभार. आपण या
झिरो अवरमधल्या चर्चेसाठी आपण दिलेली वेळ त्याबद्दल. मंडळी, या विश्लेषणानंतर आता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात आणि त्याची सुरुवात करूया मंत्रिमंडळाच्या बैठकीनं. आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. अवघ्या अर्ध्या तासाच्या बैठकीत 2 अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पहिला आणि अतिशय महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाती आता मुंबई बँकेत उघडण्यात येणार आहे. तसंच राज्य सरकारच्या अखत्यारीत येणारी महामंडळं, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधीची गुंतवणूक करण्यासाठी देखील मंजुरी देण्यात आली आहे. आणि दुसरा निर्णय आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता. आज 1966च्या कलम 220 मध्ये आकारी पट जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचा थेट फायदा हा 963 शेतकऱ्यांना होऊ शकतो. कलम 220च्या तरतुदीनुसार संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनी कर्ज शेतसारा न भरल्यामुळे जप्त होऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या व्यवस्थापनाखाली येतात. जर सलग 12 वर्ष शेतकऱ्यांनी त्या संदर्भात कोणतंही व्याज भरलं नाही तर त्या जमिनीचा लिलाव करण्यात येतो आणि त्या लिलावातून येणाऱ्या पूर्ण रकमेतून शासनाचं देणं वसूल करून उर्वरित रक्कम ही संबंधित शेतकऱ्यांना परत दिली जाते. नव्या निर्णयानुसार जर संबंधित शेतकऱ्यांना आपल्या जमिनी परत हव्या असतील तर सध्याच्या बाजार मूल्यानुसार 24% रक्कम भरून शेतकऱ्यांना आपल्या जमिनी आपल्याकडेच ठेवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. याच 2 निर्णयासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणखी सखोल माहिती दिली आहे. आपण तीही पाहूया. जुन्या काळामध्ये महसूल न भरल्यामुळे जमिनीचा त्या जमिनी सरकारने आपल्या नावाने केलेल्या आहेत किंवा त्याला आकारी पड जमीन म्हणून त्या ठिकाणी त्याचं डेझिग्नेशन केलेलं आहे. त्यामुळे त्या क्लास 2च्या जमिनी झालेल्या आहेत. आजही शेतकरी स्वतःच त्या जमिनी वाहतात. त्या काळात कदाचित दुष्काळ असल्यामुळे 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी ते त्याचा शेतसारा भरू शकले नाहीत किंवा महसुली देणी देऊ शकले नाहीत. आता त्या जमिनींची किंमतही वाढली आहे. त्या जमिनी क्लास 1 मध्ये म्हणजे त्यांच्याच नावाने करता येतील याकरता आपण अमेंडमेंट कायदा आणतोय. त्या कायद्याला आज आम्ही मान्यता दिली आहे. आता प्रत्येक कामाचा युनिक आयडी तयार होईल आणि त्यातनं एक प्रकारे या कामांवर आपल्याला नीट लक्ष ठेवता येईल. वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन देखील करता येईल आणि त्यासोबत जी PM गतिशक्ती योजना आहे त्या गतिशक्ती योजनेच्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी कामं हळूहळू करून आणली तर सरकारचे ॲसेट्स किती आहेत, ते कधी क्रिएट झालेले आहेत हे देखील आपल्याजवळ त्याचा एक चांगला रेकॉर्ड राहील आणि पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी कामं होण्याच्या ज्या तक्रारी असतात त्या तक्रारी देखील दूर होतील. आणि मंडळी, आजची कॅबिनेट म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची बैठक गाजली ती बीडच्या मसाजोग प्रकरणानं. बीडमधील मसाजोगमध्ये घडलेल्या हत्या प्रकरणात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक अनेक दिवसांपासून करतात तरी त्यावर धनंजय मुंडेंनी अनेक दिवसांपासून प्रतिक्रिया दिलेली नव्हती. आज मात्र मंत्रिमंडळ बैठकीला आल्यावर मुंडेंनी आपलं मौन सोडून विरोधकांना उत्तर दिलं. मसाजोग प्रकरणात ना मी आरोपी आहे ना माझा काही संबंध आहे. जे दोषी असतील त्यांना फाशी द्या हीच माझी भूमिका आहे असं धनंजय मुंडे म्हणाले. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो. म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा. ज्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. हे मागच्या 5 वर्षातलं 10 वर्षातलं बीडमधील वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे आणि वाल्मिक कराडांचा आदेश म्हणजे धनंजय मुंडेंचा आदेश अशा पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये एक जनरली समज आहे. नव्हे तसंच होत आलेलं आहे आत्तापर्यंत. नव्हे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा असं होत आलेलं आहे आत्तापर्यंत. मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल. या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे. ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे. त्यामुळे कुणी काय बोलावं आणि कुणाचा काय होणार आणि काय नाही याला काही अर्थ नाही.
आणि मंडळी, मसाजोग प्रकरणात काही विरोधकांनी आणखी एक आरोप केला. बीड शहर पोलीस स्थानकात बुधवारी नव्या खाटा मागवण्यात आला. हे सगळं आरोपी वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी करताय का, असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिलं. बीडचं प्रकरण संवेदनशील असल्यानं आणि बीड शहर पोलीस स्टेशनच्या कोठडीत आरोपी वाल्मिक कराड असल्यामुळं तिथं अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. पोलिसांची शिफ्ट संपल्यावर त्यांना जमिनीवर झोपवायचं का, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विचारला. त्याला विशेष ट्रीटमेंट मिळते का? कारण की ज्या पद्धतीने बीड पोलीस स्टेशनमध्ये कॉट नेतात आहेत, त्या संदर्भात आमदार ट्विट करतात आहेत. तुमच्या पाठी असलेले सुरेश धस देखील या सगळ्या संदर्भात सातत्याने आवाज उठवतात. विरोधक म्हणतात आहेत की हा लाडका आरोपी आहे का सरकारचा? असं आहे, न पाहता केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे जे काही बोललं जातं त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे. पोलिसांनी स्पष्ट केलं, ॲडिशनल पोलीस कुमक तिथे आलेली आहे, ॲडिशनल पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आहेत. त्यांना काय जमिनीवर झोपवायचं? त्यांच्याकरता आणलेले कॉट आहेत. पण काही लोकांना प्रसिद्धीची हाव असल्यामुळे ते कोणी म्हणतं एन्काउंटर होणार, कोणी म्हणतं अजून काय होणार, ही प्रसिद्धीची हाव आहे, बाकी काहीच नाही आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक स्तुत्य निर्णय घेतलाय. आपल्या दौऱ्यादरम्यान कुणीही पुष्पगुच्छ आणू नये आणि पोलीस दलानं मानवंदना देण्याची जी प्रथा आहे ती आपल्या दौऱ्यात बंद ठेवण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्री दौऱ्यासाठी मुंबई बाहेर गेल्यावर ते ज्या विमानतळावर किंवा हेलिपॅडवर उतरतात तिथं पोलीस दलाकडून त्यांना मानवंदना देण्याची प्रथा आहे. यावर बराच खर्च होतो, तसंच पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांचा वेळ देखील खर्च होतो आणि त्याची बचत व्हावी आणि पोलिसांना आपल्या मुख्य कामावर लक्ष केंद्रित करता यावं, यासाठीच मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय. आपल्या पहिल्या कार्यकाळात देखील फडणवीसांनी असेच निर्देश दिले होते. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बातम्यांनंतर आता वळूया ठाकरेंच्या शिवसेनेकडे. महापालिका निवडणुका मंडळी काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना ठाकरे गटात गळती सुरू झाली आहे का, असा प्रश्न पडतोय. कारण पुण्यातील 5 माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. या 5ही नगरसेवकांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम हा पुढच्या आठवड्यात होणार असल्याचं कळतं. तर दुसरीकडे ठाकरे गटानं रत्नागिरी जिल्ह्यातले माजी आमदार राजन साळवी हे देखील पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत आहेत. येत्या काही दिवसात ते आपला निर्णय जाहीर करतील अशी माहिती आहे. साळवी यांनी मात्र ती केवळ अफवा असल्याचा दावा केलाय. मंडळी, चर्चा जनहिताची म्हणजेच महापालिकेचे महामुद्दे. मंडळी, 0 ओव्हरच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की आजपासून आपण 0 ओव्हरमध्ये महापालिकेचे महामुद्दे पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात मिनी विधानसभा म्हणून ज्याची ओळख आहे त्या महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता कोणत्याही क्षणी सुरू होईल. पण मंडळी, निवडणुका येतात आणि जातात. 2 निवडणुकांच्या दरम्यान मतदार वाढतात आणि शहरं फोफावतात, हेही आपण पाहिले. महाराष्ट्राच्या प्रत्येक महापालिकेचा विचार केला ना तर एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की प्रत्येक ठिकाणी कोणते ना कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. कोणत्या ना कोणत्या शहरात रोज नवे प्रश्नही उपस्थित होत आहेत आणि हेच प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी आम्ही 0 ओव्हरमध्ये रोज चर्चा जनहिताचीच करतो. आणि आताही आम्ही घेऊन आलो आहोत महापालिकेचे महामुद्दे. मंडळी, मुंबई महापालिकेची निवडणूक आता तोंडावर आली आहे. या महापालिकेच्या निवडणुकीत अनेक मुद्दे गाजतील, पण निवडणुकीच्या या राजकारणात सर्वसामान्य मुंबईकराची दखल कोण घेणार आहे हा प्रश्न आहे. मुंबईकर कोणत्या त्रासातून जातोय, मुंबईकरांना नेमकं काय हवंय, त्या मुंबईकराच्या रोजच्या दगदगीच्या जीवनात नेमके कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत हे आम्ही महापालिकेच्या महामुद्द्यांमधून जाणून घेतोय. मंडळी, गेल्या 15 दिवसांपासून मुंबईकरांना सर्वाधिक सहन करावा लागणारा त्रास आहे तो वायू प्रदूषणाचा. ऐन हिवाळ्यात सहन कराव्या लागत असलेल्या वायू प्रदूषणामुळे मुंबईकरांचा श्वास रोज कोंडला जातोय. अनेकांना श्वसनाचे आजार जडत आहेत. त्यामुळे थेट मुंबईकरांशीच बोलून वायू प्रदूषणाच्या समस्येवर त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया जाणून घेऊयात आमच्या महापालिकेचे महामुद्दे या सेगमेंटमध्ये. मुंबई महापालिकेच्या निवडणुका लवकरच होतील. अनेक मुद्दे या निवडणुकीच्या काळात गाजतील. मात्र मुंबईकर कोणत्या त्रासातून जातोय, मुंबईकरांना नेमकं काय हवंय हेच आम्ही महापालिकेच्या महामुद्द्यांमधून जाणून घेणार आहोत.
मागील काही दिवसांपासून मुंबईकर ज्या त्रासातून जातोय, ज्यामुळे त्याचा जीव गुदमरतोय, याच वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावर आपण आज मुंबईकरांशी चर्चा करणार आहोत. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा अति खराब झाला आहे आणि हेच वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महापालिकेकडून करोडो रुपये खर्च केले जात आहेत. मात्र खरंच त्याचा फायदा होतोय का? मुंबईकर नेमका कशा त्रासातून जातोय हे आपण या रिपोर्टमधनं जाणून घेणार आहोत. चला. सध्या मी नाहूर मुलुंडमधल्या एका सोसायटीमध्ये आहे आणि ही दुपारची दृश्य आहेत. कशाप्रकारे आपल्याला धुरके पाहायला मिळत आहेत. सकाळी यापेक्षा वेगळी स्थिती असते, वेगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि मुंबई महापालिका करोडो रुपये खर्च करते की वायू प्रदूषण आटोक्यात यावं, नियंत्रणात यावं. मात्र याच धुरक्यांचा त्रास कशाप्रकारे मुंबईकरांना होतो आहे. आपल्यासोबत या सोसायटीमधले काही मुंबईकर आहेत. कसा त्रास होतो आहे? खास करून हिवाळ्यामध्ये अशा प्रकारचे धुरकं आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतात. धन्यवाद. या विषयाला तुम्ही हात घातला. सेन्सिटिव्ह त्रास असा होतोय की श्वसनाचे आजार वाढलेले आहेत. लहान मुलांना जास्त करून होते. वयस्कर, आता आमच्या घरी आमचे वयस्कर लोक आले होते, त्यांना 2-3 दिवसामध्ये जास्त त्रास झाला. म्हणजे मध्यरात्री मोठ्या प्रमाणात जमा झालेलं असतं. सकाळी पहाटेच्या वेळेस मॉर्निंग वॉकच्या ऐवजी प्राणवायू घ्यायच्या होती. आम्हाला अक्षरशः धुक्याचा त्रास व्हायला लागलाय जास्त. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाने देखील यांना बऱ्याचदा ताकीद दिलेली आहे, पण त्या काही नंतर त्या चालू होतात पुन्हा आणि पुन्हा हा त्रास आम्हाला राहतो. पुन्हा दुपारी तुम्ही आता भर दुपारी आलेले आहात, दुपारी पण बघतात किती आहे. नो डाऊट सरकारी यंत्रणा चांगलं काम करते आहे, पण त्याचा म्हणावा तेवढा इफेक्ट सगळीकडे होऊ शकत नाही. कारण ती पण इफेक्ट होतो आहे, पण शेवटी तोकडं होते ना. आपली मुंबई परिसरच एवढा मोठा आहे आणि पुन्हा साईडला मोठमोठ्या कंपन्या, मोठमोठे कामं चालले की ज्यांच्या काही जर त्यांना थोड्या प्रमाणात जर नियमावली जी पाळण्यात आली तर त्याच्यापेक्षा चांगला फायदा. दरवर्षी हा त्रास होतो पण कमी होत नाहीये. नेहमी हा त्रास होतोय, दरवर्षी देखील त्रास होतोय. त्याच्यानंतर आमच्या लहान मुलांना त्रास होतोय, आम्ही डॉक्टरकडे येतोय. पण हे लाँग टर्म इफेक्ट आहेत. जे लंग्सवर इफेक्ट होणारे असतात ते लाँग टर्म इफेक्ट आहेत आणि ह्या लाँग टर्म इफेक्टपासून जर आम्हाला खरंच सुटकारा पाहिजे असेल तर ह्याचा जो ड्राईव्ह आहे हा सिरियस मोडला गेला पाहिजे आणि हा 12 मंथ्स चालला पाहिजे. हा नुसता फक्त हिवाळ्यापुरता किंवा याच्यापुरता मर्यादित राहता कामा नये. आम्हाला मोठा त्रास म्हणजे चेस्ट कंजेशन, थ्रोट इन्फेक्शन, है मेजर प्रॉब्लम है. इतनी बड़ी बड़ी अच्छी अच्छी सोसाइटी अगर यहाँ पे बॉम्बे में बन रही है और इतनी सब फैसिलिटी है, लेकिन हम फैसिलिटी के लिए इवन वॉकिंग करने के भी लिए आते तो 10 मिनट में ही हमें ब्रीदिंग प्रॉब्लम होने लगता है. तुरंत इमीडिएटली समझ में आ रहा है कि अभी चलने को तकलीफ हो रहा है, तो क्या फ़ायदा. इतना पोल्यूशन से ऐसा लगता है थोड़ा टाइम बारी खोलेंगे कि तुरंत बारी बंद करना पड़ता है. और इतना मिट्टी, धूल और पोल्यूशन के हिसाब से वो बाहर का कोई कभी कभी स्मेल भी गंदा आता है. नहीं, यहाँ पे तो फ्रेश एयर है ही नहीं. आजू बाजू में कंस्ट्रक्शंस भी काफ़ी चल रहा है, इंडस्ट्रीज काफ़ी है. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे, ह्यांनी ह्याच्यामध्ये जातीने विशेष लक्ष घातलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय असेल त्या नियमावली त्यांनी आजपर्यंत स्मोक गन वगैरे आणतात. ह्या स्मोक गनचा पुरवठा करायला पाहिजे. त्यांचे ते पोल्युशनचे जे मीटर्स आहेत हे ठिकठिकाणी बसवले पाहिजेत. खरं तर धुरकं म्हटलं की दिल्लीच डोळ्यासमोर येते, पण यावर्षी मुंबईनंही दिल्लीची बरोबरी केली आहे. सध्या मी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आपण बघितलं तर इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाहतूक आपल्याला पाहायला मिळते. वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक उपाययोजना मुंबई महापालिका राबवत आहे, ज्यामध्ये स्प्रिंकलरचा वापर केला जातो आहे, टँकरने पाणी आणून रस्त्यावर मारलं जातं आहे. शिवाय जिथे हवेचा जो AQI आहे तो अधिक खराब आहे तिथे बांधकाम बंद करण्याच्या नोटिसासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय मुंबईकरांसाठी महापालिकेनं काय काय उपाययोजना केल्या आहेत ते पाहूया. बांधकामामुळे होणारं प्रदूषण आहे त्याच्यासाठी सविस्तर 28 पॉईंटची सविस्तर मार्गदर्शक सूचना मुंबई महापालिकेने यापूर्वीच वितरित केलेली होती. आतापर्यंत एकंदर 285 ठिकाणी आम्ही स्टॉपवर्क नोटिसेस दिलेल्या आहेत. रस्त्यावरची धूळ आटोक्यात आणण्यासाठी काही ठिकाणी महापालिकेतर्फे रस्ते धुण्याचं काम चालू आहे. त्याचप्रमाणे मिस्टिंग मशीनचा देखील वापर करण्याचं चालू आहे.
मुंबई महापालिकेकडून उपाययोजना दरवर्षी केल्या जातात, पण त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाहीये. त्यामुळे फक्त हिवाळ्यातील 3-4 महिन्याच्या उपाययोजना न करता प्रदूषण कमी करण्यासाठी वर्षभर मोहिमा राबवल्या पाहिजेत. हीच मुंबईकरांची मागणी आहे. आता नव्या वर्षात होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रदूषणाचा हा मुद्दा नक्कीच गाजेल. 0 अवरसाठी वेदांतने, ABP माझा, मुंबई. महापालिकेच्या महामुद्द्यांचा आढावा घेण्याच्या निमित्तानं आता जाऊयात आपल्या नाशिक शहरात. मंडळी, देशातल्या प्रमुख शहरांमध्ये विकासाची स्पर्धा सुरू व्हावी यासाठी स्मार्ट सिटी योजना राबवण्यात आली होती. त्याच स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याची कामं नाशिक शहरात करण्यात आली. पण त्या कामांची उपयुक्तता कमी, पण नाशिककरांना मनस्ताप जास्त सहन करावा लागलाय. स्मार्ट सिटीच्या कामाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातल्या व्यवस्थेचा जो बोजवारा उडालाय ना, त्याचा आढावा घेतलाय आमचं प्रतिनिधी मुकुल कुलकर्णीनं. गोदा काठाचं त्यांनी विकृतीकरण आणि विद्रुपीकरण केलेले. जी टेक्निकल बाजू होती शहराची ती यांनी विचारात घेतले गेले नाही. नाशिककरांची ही तीव्र नाराजी आहे शहरातल्या स्मार्ट सिटीच्या कामाबाबत. शहरात CCTVचं जाळं उभं करणं, शहरातल्या सुनियोजित वाहतुकीसाठी प्रशस्त रस्ते बनवणं, ड्रेनेज तयार करणं, गोदावरी घाटाचं सुशोभीकरण करणं, गोदावरी नदीला येणारा पूर नियंत्रित करण्यासाठी गोदा पात्रात मेकॅनिकल गेट बसवणं, गोदा काठावर गोदा पार्क प्रकल्प साकारणं. स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरामध्ये वेगवेगळी कामं करण्यात आली. मात्र यातले अनेक कामं ही अर्धवट अवस्थेत आहेत, काही पूर्णत्वास आलेली आहेत. मात्र पूर्णत्वास आलेल्या रस्त्याच्या कामांचा वेग अत्यंत संत होता, त्यामुळे नागरिकांना त्याची उपयुक्ततापेक्षा त्याचा मनस्तापच जास्त सहन करावा लागला. त्यांनी जे कामं आम्हाला दाखवले, जे दिवस स्वप्न दाखवले, त्याच्यातली एकाची पूर्तता प्रत्यक्ष जमिनीवर, प्रत्यक्ष ग्राउंडवर होऊ शकलेली नाही. जो प्रोजेक्ट आहे स्मार्ट सिटीचा तो राबवला, त्याचा उद्देश तो बाजूला राहिला आणि प्रत्येकाने घोड्याला लावून तो काहीतरी पूर्ण केलेला आहे. अगदी प्रामाणिक आमच्यातल्या व्यापाऱ्यांची सर्वांची या आमच्या त्याच्या बाबतीत भावना आहे. तुम्ही नाशिक स्मार्ट बनवताय का त्या स्मार्टपेक्षा असं वाटू राहिलं का स्मार्ट सिटी हा प्रकार नसता आला तेच परवडलं असतं आम्हाला नाशिककरांना. त्याचा आम्हाला त्रास होऊ राहिला नाशिककरांना. नाशिक शहरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी CCTVचं जाळं बसवण्याची घोषणा 4-5 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. पण अजूनही पूर्ण शहरात CCTV बसवण्यात आलेले नाही. स्मार्ट सिटीचं सर्वात उल्लेखनीय काम गोदावरी नदीच्या घाटावर होणार होतं. गोदा घाटाचं सुशोभीकरण करण्यात येणार होतं, पण इथली कामंही अर्धवट आहेत. आपण आता गोदावरीच्या पात्रा बाजूचा परिसर बघत आहोत. या ठिकाणी फरशा टाकण्याचं काम हे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्यात आलं. मात्र दरवेळेसच्या पावसाळ्यात परिसरातल्या ह्या फरशा उखडून जातात, पुन्हा अशा स्वरूपाच्या फरशा हे बसवल्या जातात. यंदाच्या पावसाळ्यामध्ये मोठमोठे दगडं जे मेकॅनिकल गेटच्या कामाचे होते गोदावरीच्या पात्रामधले, ते इथे आलेले होते. गोदावरीच्या पुराची पातळी नियंत्रित करण्यासाठी मेकॅनिकल गेट बसवण्याचं सुरू झालेलं काम गेल्या अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. प्रामुख्याने गोदावरी नदीला जो पूर येतो त्या पुराचं पाणी शहराच्या अनेक भागामध्ये जातं. ते पाणी जाऊ नये, गोदावरीचा पूर हा नियंत्रित ठेवता यावा यासाठी हे गेट उभारण्याचा अट्टहास स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केला जातोय. मात्र अनेक पूर येऊन गेले, अनेक पावसाळे येऊन गेले, हे काम अद्यापही पूर्ण झालं नाहीये. 16 कोटीचं मेकॅनिकल गेट अहिल्यादेवी होळकर पुलाच्या पाठीमागे होतं, तो पुढं घेतला 24 कोटींचा होऊन गेला. मेकॅनिकल गेटची मुदत संपली 2021ला, काम रिस्टार्ट झालं 2024ला. त्याबद्दल 2.25 कोटी रुपयाची दंड वसुली करायला पाहिजे होती. ती आज रोजी 2.25 कोटीची दंड वसुली त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडनं न करता कामाला सुरुवात केली. मग याच्या BOD म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टरची त्याला परवानगी दिलेली आहे का कामाला, तर त्या बाबतीत पण माहिती नाही. नाशिकमधल्या स्मार्ट सिटीच्या कामाची जी परिस्थिती तीच गोदा पार्क प्रकल्पाची. तब्बल 17 कोटी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेला हा प्रकल्प 11 महिन्यांआधीच पूर्ण झाला. पण स्मार्ट सिटीकडून हा प्रकल्प नाशिक महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेला नाही. खरं तर स्मार्ट सिटीने नाशिक शहरामध्ये जेवढी काही कामं केली असतील त्यापैकी सर्वात उत्तम काम, सर्वात चांगलं काम ह्याच गोदा पार्कचं आहे. कारण इथे गोदावरीचा काठ आहे, आल्हाददायक वातावरण गोदावरीच्या किनारी असतं. ह्या वातावरणाचा आनंद नाशिककरांना घेता यावा त्यासाठी इथे बाग बसवण्यात आलेले आहेत, वेगवेगळे कारंजे आहेत.
शोभिवंत झाडं लावण्यात आलेली आहेत. MP थिएटर आहे. हेरिटेज वॉकसाठी देखील इथे एक व्यवस्था करण्यात आलेली आहे. नाशिक हे रामायण काळापासून ओळखलं जातं, त्यामुळे रामायण काळामध्ये घडलेल्या प्रसंगाचे शिल्प देखील इथे लावण्यात आलेले आहे. एवढी चांगली वास्तू असताना, नाशिककरांना फिरण्यासाठी एखादं हक्काचं ठिकाण नसताना हा गोदा पार्क साकारण्यात आला. मात्र केवळ आणि केवळ 2 विभागांमधला असमन्वय आणि ह्या असमन्वयामुळे हे काम हस्तांतरित झालेलं नाही आहे. एवढा चांगला प्रोजेक्ट, ड्रीम प्रोजेक्ट आहे, माननीय राज ठाकरे साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. परंतु हा ड्रीम प्रोजेक्ट जर येत्या काळामध्ये जर ओपन झाला नाही आणि येता पाऊस जो आहे जर जास्त झाला आणि पूर कधी येऊन जर हे सगळं वाहून गेलं तर हा एवढा झालेला खर्च आणि याचा उपभोग जर नाशिककर घेणार नसतील, त्या मंत्र्यांच्या फक्त काही हेवेदाव्यामुळं जर हे पाण्यात जात असेल तर नाशिककर याचा प्रश्न विचारतील या मंत्र्यांना. नाशिक महापालिका प्रशासनाच्या आयुक्तपदाची धुरा मनीषा खत्री यांनी नुकतीच हाती घेतली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामांना गती देऊन महापालिका आणि स्मार्ट सिटीत समन्वय साधण्याचं काम त्यांना करावं लागणार आहे. स्मार्ट सिटीच्या कामाचा विषय हाच आहे, काम त्यांनी केले आहे की ते कन्व्हर्जन्स किंवा हँडिंग ओव्हर नाही झालं आहेत. तर त्यासाठी आता मी हे करणार, प्रयत्न करणार की लवकरात लवकर ते हँडिंग ओव्हर घेऊन आपली मेंटेनन्स सुरू होईल आणि ते लोकांसाठी आपण ते करून घेऊ. नाशिक महापालिकेच्या नव्या आयुक्तांनी स्मार्ट सिटीच्या कामांना प्राधान्य द्यायचं आश्वासन दिलंय खरं, पण आगामी कुंभमेळा आणि महापालिका निवडणुकीसाठीच्या पूर्वतयारीत स्मार्ट सिटीची रखडलेली कामं पूर्ण होणार का आणि नाशिककरांना या स्मार्ट सिटीचा आनंद घेता येणार का, हा प्रश्नच आहे. नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. भारतीय क्रीडा विश्वातल्या सर्वोच्च मानाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन तसंच द्रोणाचार्य पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्य पदकांची कमाई करणारी पिस्टल नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ विजेता डोमाराजू गुकेश, पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्य विजेत्या भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरिस पॅरालिम्पिकमधला सुवर्णपदक विजेता ॲथलीट प्रवीण कुमार या चौघांना प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधला महाराष्ट्राचा कांस्य विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे आणि पॅरिस पॅरालिम्पिकमधला कांस्य विजेता ॲथलीट सचिन खिलारी यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झालाय. नेमबाज स्वप्नील कुसाळेच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. येत्या 17 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.